जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर। संत मुरलीधर महाराज यांच्या पुढाकारातून श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। गुरुवारी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरणघाट येथून पालखी पदयात्रेचे प्रस्थान करण्यात आले। पालखी निघण्यापूर्वी संत मुरलीधर महाराज यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा अर्चा उल्हास करपे, नलिनी करपे व सुनील वेणींवार, मंजुषा वेणींवार या दाम्पत्यांनी केली। तर मुख्य पालखीची पूजा चंद्रपूर येथील मनीष महाराजांच्या हस्ते पार पडली। त्यानंतर पालखीचे भक्तांनी पुष्प अर्पण करून दर्शन घेतले। ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक वेशभूषित महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, पुरुषांनी हनुमानाची पताका, गुरुनामाच्या घोषणा देत पालखी भाविक भक्तांच्या उपस्थितीत निघाली। त्यानंतर पालखी घारगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन विश्राम केल्यानंतर रामाळा मोहर्ली येथे पोहोचली। ग्रामस्थांकडून आरती व महाप्रसाद वितरण करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, जनसेवा न्यूज। उमेश गोले, पल्लीवार, सावली, चंद्रपूर।